क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना असेल. यानंतर विनंती असेल की कृपया नवीन बॉलचा बॉक्स या ठिकाणी द्यायचा आहे. दोन्ही सलामीच्या फलंदाजांना पाठवायचा आहे सांगली सुपर किंग्स. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नगर नवरंग संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवा. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. सांगली सुपर किंग. सामना मात्र रोमांचक पाहायला मिळेल. एका बाजूने नगर नवरंतर, एका बाजूने सांगली सुपर किंग. नाणेफेकीचा कौल जिंकला होता नगर नवरंग संघाने. प्रथमतः त्यांचा गोलंदाजीचा निर्णय होता. आमंत्रित केलाय सांगली सुपर किंग संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल. बघूया आता सामना मात्र रोमांचक ठरेल.
पहिला चेंडू आणि खातं ओपन होते आहे सुपर किंग्स संघाचं. यावेळी यू मिक्स आय डेफिनेटली हिट. अभिजित शेठे मोठा मासा गळाला. नगर नवरंग संघ लावतो. बंडू मिसाळ आले आहेत नवीन फलंदाज. मोठा मासा गळाला अभिजित शेटे यांच्या रूपामध्ये नगर नवरंग संघाने लावला आहे. पहिल्या गड्याचा पतन होते आहे. या चेंडूवरती सन्मान दिला जातो आहे. सरळ आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करता आहेत गणेश पोपळघरे. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा षटक सुरू असेल. पहिला गडी बाद. वेगवान चेंडू, अतिशय वेगवान चेंडू क्रॉस पडीने खेळण्याचा प्रयत्न याही वेळी झाला होता. बंडू या चेंडूवरती मात्र फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाईल सीमारेषा. संघाचा पहिला षटक समाप्तीनंतर धावा संख्या 6 धावा 1 गडी बाद. मी श्री प्रशांत महाजन सरांना विनंती करेल की आपण समालोचक कक्ष द्यायचा आहे. बघूयात कोण असतील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर. पहिलं षटक 6 धावा 1 गडी. मोठा मासा मोठा गडी बाद केलाय अभिजित शेटे यांच्या रूपामध्ये. कैलास मुळे आले आहेत. पहिला चेंडू मात्र खराब दिशाहीन चेंडू असेल. वाईटच्या स्वरूपाची अवांतर धाव. धावा संख्या 1 ने पुढे 7 धावांवरती षटक क्रमांक 2. मिडॉनच्या दिशेने 1 धाव. याही वेळी मात्र खराब चेंडू दिशाहीन चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू कैलास मुळे यांचा.
एक फुल टॉस चेंडू आणि परिणाम आज मात्र यांना एक मोठी खेळी करावी लागेल कारण सामना नॉकआउट आहे. प्री क्वार्टरचा सामना एका बाजूने नगर तर एका बाजूने सांगली. या चेंडूवरती पुन्हा खेळण्याचा प्रयत्न धावण्याचा प्रयत्न होईल का परंतु चेंडू मात्र कलेक्ट करू शकले नाही. संधी संधी मात्र होती परंतु संधी सोनं या ठिकाणी झालं नाहीये. याच एका धावेनिशी धावसंख्या 14 धावा. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. सरळ पायावरती टाकलेला हा चेंडू कोणत्याच प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. निर्धाव. धावसंख्या 14 धावा. एक गडी बाद. पुन्हा एक चांगला वेगवान चेंडू होता. क्रॉस फळीने खेळण्याचा प्रयत्न याही वेळी बीट व्हावा लागतंय. फळी आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकाचा. एक दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा निश्चितच वाईड येईल. अवांतर धावा थांबवाव्या लागतील. एक मोठ्या सामन्यांमध्ये तुम्हाला तशा प्रकारची गोलंदाजी करणे आवश्यक असते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करणे आवश्यक असते. पुन्हा एक संधी मात्र जर लवकर क्षेत्ररक्षण झालं असतं तर मिळाली असती. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा. एक गडी बाद. एकच धाव असेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 17 धावा. बंडू मिसाळ भूषण ठाकूर आज मात्र यांची फळी चालणे आवश्यक असेल. अतिशय वेगवान चेंडू परंतु पंचांचा इशारा येईल वाईड. अवांतर धाव. 19 धावा धाव फलकावरती. याही वेळी पुन्हा वाईड चेंडू. धावा संख्या 20 धावा.
पुन्हा एक अतिशय वेगवान चेंडू. आता मात्र कोणत्याच प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. धावसंख्या स्थिर. 20 धावा. याही वेळी पंचांचा इशारा. वाईट चेंडू. धावसंख्या चेंडू हवेमध्ये असेल. झेल संधी होती परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. खोलवर टप्प्यावरचा चेंडू स्ट्रेट फडे खेळून काढला. 1 धाव. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा. 1 गडी बाद. सांगली सुपर किंग. दुसरा झटका. त्रिफळा चित. अमन जमादार आले आहेत नवीन फलंदाज. अमन जमादार ऑन स्ट्राइक. वाईड स्वरूपाचा चेंडू असेल. अवांतर धाव. बॅटची कडा. 1 धाव.
लोअर फुल टॉस आणि जातोय सरळ लॉंगॉच्या क्षेत्ररक्षकाकडे. एकच धाव. आणि अमन जमादार आहेत ऑन स्ट्राईक. इनसाइड आउट फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे. अतिशय कल्लात्मक फटका कव्हरच्या डोक्यावरनं येतोय चौकार. 4 धावांसाठी अमन जमादार यांच्या फडीमधून आलाय हा चौकार. यावेळी मात्र मिसफिल्ड. खराब क्षेत्ररक्षण. परिणाम येतोय चौकार सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी. कल्लात्मक फटका मात्र खेळला होता परंतु तेवढ्याच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतोय या चेंडूवरती परंतु सरळ वेध घेतोय शरीराचा. निर्धाव. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 33 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद सांगली सुपर किंग संघ असेल. 33 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद. नाणेफेक जिंकली नगर नवरंग संघाने आणि आमंत्रित केलंय सांगली सुपर किंग संघाला फलंदाजीसाठी. बघूयात कोण येतील 5वा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुलटॉस मात्र होता परंतु त्या फुलटॉस वरती मोठा फटका खेळू शकले नाही. सरळ जाऊन आदळतो आहे शरीरावरती. निर्धाव. यावेळी मात्र फुलटॉस. चेंडूचा पुरेपूर फायदा येतोय. षटकार सीमारेषा पलीकडे. बंडू मिसाड यांच्या पडीमधून आला हा दुसरा चौकार. 4 धावांसाठी. या चौकारांची धावसंख्या 39 धावा. 2 गडी बाद. वाईट चेंडू. धावसंख्या 40 धावांवरती. पुन्हा खराब चेंडू. पुन्हा वाईड. पुन्हा अवांतर धाव. 41 धावा धाव फलकावरती लागले आहेत. 5वं षटक. क्रॉस फडीने खेळण्याचा प्रयत्न होतो आहे परंतु याही वेळी असफल होत आहेत फलंदाज बंडू मिसाड. निर्धाव चेंडू असेल.
यू मिस आय डेफिनेटली हिट. सरळ फळीने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर खालच्या दिशेने आलेला चेंडू सरळ जाऊन आदळतोय यष्टींवरती. तिसऱ्या गड्याचा पतन झालंय सांगली सुपर किंग संघाचं. पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पवन आले आहेत नवीन फलंदाज. याही वेळी मात्र चांगला चेंडू आणि याही वेळी बत्ती गुल त्रिफळाची चौथ्या गड्याचं पतन सांगली सुपर किंग संघाचं. कृपया विनंती असेल नगर नवरंग संघाला की क्षेत्ररक्षक सजवा. नगर नवरंग संघाने कृपया वेळ न घालवता या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 5 षटकानंतर मैदानावरती पाणी नेले तर चालतं. जर 5व्या षटकाच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या चेंडूवरती जर गडीबाज झाला तर पाणी नेले तर मैदानावरती चालतं. चार गडी बाद 41 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू. एकच धाव. षटक समाप्त झालंय. 5 षटक समाप्तीनंतर धावा संख्या 42 धावा. वाईट चेंडू.
वाईडने सुरुवात होते आहे. एक लोअर फुट टॉस लेनचा चेंडू सरळ जातो लॉंगॉफच्या क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव. अमन जमादार अजून ऑन स्ट्राईक आहेत. यावेळी स्वीट हिट आणि फटका सीमारेषा बाहेर. षटकार येतोय. अमन जमादार यांच्या पणीमधून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय चेंडूवरती. वेगवान चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे. निर्धाव. फुल टॉस आणि परिणाम आउट ऑफ द पार्क. सीमारेषा बाहेर. षटकार. 6 धावांसाठी. अन्सार मुलानी यांच्या पडीमधून येतोय हा षटकार. याच षटकारानिशी धावसंख्या 57 धावा. शेवटचा चेंडू या 6व्या षटकाचा असेल. आता मात्र पुन्हा खराब चेंडू. वाईड. अवांतर धाव. माझे पप्पा त्यांचं नाव रितेश माळी आहे. जिथे कुठं असतील त्यांनी स्टेज जवळ यावे. इथं एक लहान मुलगा आलेला आहे. त्याचे पप्पा हरवलेले आहेत. तो सांगतोय त्यांचं नाव रितेश माळी असे आहे. इथं एक लहान मुलगा आलेला आहे. त्याचे पप्पा हरवलेले आहेत. जिथं कुठं असतील रितेश माळी. तो नाव सांगतोय त्याच्या पप्पांचं रितेश माळी. रितेश माळी ज्यांना पण भेटतात ते स्टेजवर या. सहा षटक समाप्तीनंतर धावसंख्या 58 धावा. 4 गडी बाद. चांगल्या प्रकारचं आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या क्षेत्ररक्षण करायला पाहायला मिळालं. कैलास उकिरडे आहेत गोलंदाज आणि अमन जमादार ऑन स्ट्राईक आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सरळ वेध घेतोय शरीराचा. पुन्हा निर्धाव चेंडू.
षटक क्रमांक 7 कैलास उकिरडे पुन्हा एकदा सज्ज आहेत. या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परंतु फटका मात्र एवढा कनेक्ट झाला नाहीये. नो बॉल आणि फ्री हिट. अन्सार मुलानी एक वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न सरळ जातो आहे यष्टीरक्षकाकडे. 60 धावा धाव फलकावरती. पुन्हा एक खराब चेंडू. पुन्हा अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. यावेळी काय झेल पाहायला मिळतो. अतिशय कौतुकास्पद झेल लाग. विजय पाटील आले आहेत नवीन फलंदाज. सहाव्या गड्याचं पतन झालं आहे. 62 धावा धावफलकावरती 6 गडी बाद सांगली सुपर किंग संघ. गणेश परवे आले आहेत नवीन फलंदाज.
8वं षटक सुरू आहे. 62 धावा धावफलकावरती. अमन जमादार ऑन स्ट्राईक आहेत. आज मात्र अमन जमादार यांना जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता. यावेळी खराब चेंडू अवांतरधाव वाईटच्या स्वरूपामध्ये. जोरदार अपील, कोई असर नहीं अंपायर के ऊपर, खिलाड़ी सुरक्षित। सदुसठ रन हो चुके हैं। 6 विकेट के नुकसान पर 8वां ओवर चल रहा है। कट के उसे 1 रन ही मिलेगा। सांगली सुपर किंग धीरे धीरे स्कोर को आगे बढ़ाते हुए बहुत ही टाइमिंग के साथ 6 रन के लिए अंपायर का इशारा, करारा स्ट्रोक। ऐसे ही धुआंधार बल्लेबाजी की अपेक्षा होगी। एक एक शब्द जोर लगा के बोलेंगे। बहुत ही अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे मिड ऑन के ऊपर से, बैट और बल्ले का कोई संपर्क नहीं। बहुत ही करारा स्ट्रोक, उतनी अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं। प्रयास बहुत ही अच्छा चल रहा है, ज्यादा से ज्यादा रन आए। 74 रन हो चुके हैं 6 विकेट के नुकसान पर 8 ओवर की समाप्ति के बाद। बचे हुए 2 ओवर में अगर 10 के रन रेट से रन बनते हैं तो 94 रन हो सकते हैं। शुरू में नगर की गेंदबाजी बहुत ही अच्छी रही थी, फील्डिंग भी काफ़ी लाजवाब की, कैचेस भी अच्छे पकड़े। टाइमिंग के साथ खेला, उतनी अच्छी फील्डिंग। 3 रन बचाए अपने टीम के लिए। और सांगली सुपर किंग का प्रहार जोरदार चल रहा है। बढ़िया स्ट्रोक, उतनी अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलेगा। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 75 रन।
रिवर्सिप 6 रन का इशारा, करारा स्ट्रोक। इसी के साथ स्कोर तीव्र गति से आगे बढ़ता हुआ। बयासी रन, 9वीं ओवर चल रही है। टाइमिंग के साथ खेल दिया दो खिलाड़ियों के बीच में से करारा स्ट्रोक 4 रन के लिए। ऐसे ही रन आते रहे तो निश्चित रूप से 100 रन के ऊपर जा सकता है स्कोर। बहुत ही अच्छी गेंद, यॉर्कर गेंद थी, क्लिंग बोल्ड। सेठ बल्लेबाज को आउट करने में सफल हुए नगर की टीम। लाजवाब बल्लेबाजी की तारीफ हुई उनके साथी मित्र परिवार की ओर से। अच्छी गेंद थी, बीट हुए बल्लेबाज, कोई रन नहीं। 9 ओवर की समाप्ति के बाद 86 रन 7 विकेट के नुकसान पर। कृपया समय के तरफ भी ध्यान रखें। बढ़िया शॉट 6 रन के लिए, और एक हाथ में पकड़ा है जलगांव के खिलाड़ी ने। दर्शकों ने बड़ी सराहना की उनके बेहतरीन कैच के लिए। मस्तरप्पा टाइमिंग के साथ खेल दिया, खिलाड़ी मौजूद, बहुत ही अच्छी फील्डिंग। दूसरा रन लेना चाहते थे, मना किया बल्लेबाज ने। इसके साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 93 रन। टाइमिंग के साथ खेला उसे, लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा। इसके साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 94 रन 94। फुल टॉस गेंद थी, बहुत ही अच्छी रनिंग। इसी के साथ स्कोर हुआ है 95 95 रन। अंतिम 2 गेंद शेष।
बढ़िया शॉट, खिलाड़ी मौजूद, दो खिलाड़ियों के बीच में गेंद गिरी, एक ही रन मिलेगा वहां पर। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 96 रन। 10वीं ओवर की अंतिम गेंद पर देखना होगा सांगली सुपर किंग क्या करते हैं। और कैच छूटा और रन आउट, एक ही रन मिलेगा। दूसरी इनिंग के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार, थोड़ी सी प्रतीक्षा। अट्ठानवे रन हुए हैं 10 ओवर में। वाशिमनी रायगढ़ टॉस के पास पहुंचे कैप्टन दोनों। कुछ ही पल में यहाँ पर टॉस होने जा रहा है। मी विनंती करेल रायगड संघाच्या कर्णधारांना आणि वाशिम संघाच्या कर्णधारांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। यानंतर आज क्वार्टर फायनल मैदानावरती खेळवला जाईल। तो सामना जो संघ जिंकेल तो दाखल होईल सेमीफायनल मध्ये। मी श्री महेश कोल्हे यांना विनंती करेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। रायगड संघाचे कर्णधार आणि वाशिम संघाचे कर्णधार दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत कर्णधार आपल्या समवेत आहेत। सरांना विनंती करेल की नाणेफेकीचा कौल करायचा आहे। कोण मागणार आहे? रायगड संघाचा कॉल असेल। हेड इज द कॉल अँड टेल इट इज। सर नाणेफेकीचा कौल तुम्ही या ठिकाणी जिंकला आहात, काय निर्णय असेल? सर आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे। सर हा सामना सुमण्यासाठी एक कारण जर बघितलं तर हा सामना जिंकल्यानंतर तुम्ही लगेचच सेमीफायनलमध्ये या ठिकाणी क्वालिफाय करणार आहात। या सामन्यासाठी तुमच्या काही संघामध्ये चेंजेस, कशा प्रकारची वस्तुस्थिती आणि कशा प्रकारचा गेम प्लॅन करून तुम्ही मैदानावरती आज उतरणार आहात? आज आमची इच्छा आहे की शक्यतो मॅच आम्हाला जिंकायची आहे आणि आम्हाला फायनलच मारायची आहे। या हिशोबाने आम्ही गेम प्लॅन केलेला आहे। खूप खूप शुभेच्छा असतील सर तुम्हाला या सामन्यासाठी। सर नाणेफेकीचा कौल तुम्ही या ठिकाणी गमावला आहात, नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा काय निर्णय असला? आम्ही गोलंदाजीच घेतली असती। निश्चितच तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी समीकरण घडलं आहे। कुठपर्यंत तुम्ही वाशिम संघाला थांबवण्याचा, कुठपर्यंत किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमी कमी 80 ते 100 मध्ये त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करणार। खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला या सामन्यासाठी। यानंतरचा जो सामना होईल क्वार्टर फायनलचा सामना मैदानावरती खेळवला जाईल वाशिम आणि रायगड संघामध्ये आणि थोड्याच वेळात हा सामना आपल्याला बघायला मिळेल। कृपया विनंती असेल की लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहे। फलंदाज पाठवा नगर नवरंग।
नगर नवरंग संघाला विनंती असेल की आपण फलंदाज पाठवा. जल्द से जल्द मैच को यहाँ पर आरंभ होने जा रहा है. $98 का टारगेट चेस करने के लिए उतरी है नगर नवरंग की टीम. हर मैच देखने जैसी होगी. जैसे जैसे समय आगे बढ़ेगा मैच में रोमांच दिखाई देगा. पहली गेंद कट किया उसे ऑफ साइड पर. उतनी अच्छी फील्डिंग. खाता खोला अपनी टीम के लिए. फुल टॉस गेंद और सीधा कमेंट्री बॉक्स की ओर. 4 रन. नगर नवरंग को अगर ये मैच जीतनी है तो हर ओवर में कम से कम 10 रन उन्होंने बनाने चाहिए, तभी जीत की करीब जा सकते हैं. अच्छी गेंद, बीट हुए बल्लेबाज, कोई रन नहीं. बढ़िया गेंद. धीरे धीरे दर्शकों की संख्या बढ़ती हुई मैच का रोमांच देखने के लिए टाइमिंग के साथ खेला उसे 1 रन के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन. बहुत ही अच्छी गेंद, बीट हुए बल्लेबाज. एक ओवर की समाप्ति के बाद 6 रन. अभी तक सांगली सुपर किंग्स ने अच्छी गेंदबाजी की है. अगर इस मैच को जीतना है तो ऐसी ही गेंदबाजी करनी होगी.
कट किया उसे, आसानी से 1 रन ले लिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन। जलगांव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022 का ये रोमांचकारी मैच सांगली सुपर किंग और नगर के बीच में। दो खिलाड़ियों के बीच में से गेंद को निकाल दिया है। 4 रन के लिए करारा स्ट्रोक, कोई मौका नहीं। टाइमिंग के साथ खेल दिया उसे कमेंट्री बॉक्स के पास। 6 रन के लिए करारा स्ट्रोक। खराब गेंद मिली, उसका लाभ उठाते हुए बल्लेबाज। नगर नवरंग की टीम काफी जोश में दिखाई दे रही है। जोश के साथ होश भी हो, होश के साथ आत्मविश्वास भी हो, और जो आत्मविश्वास है वहां पर जीत निश्चित है। बढ़िया गेंद। अभी तक स्कोर हुआ है 18 रन बिना कोई विकेट नुकसान के। बैट का बाहरी किनारा, ओ आसान सा कैच छूट गया। कभी कभी मुश्किल कैच पकड़ लेते लेकिन आसान कैच छूट जाता है, इसलिए इस खेल को क्रिकेट कहते हैं। पकड़ो कैचेस, जीतो मैचेस। जहां निश्चय है वहां पर विजय है, जहां विजय है वहां दृढ़ता है, जहां दृढ़ता है वहां सफलता है। जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वो हर काम अलग ढंग से करते हैं, इसलिए हर क्षेत्र में विजयी बनते हैं। बहुत ही अच्छी गेंद, उतनी अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं। टाइमिंग के साथ खिलाड़ी मौजूद, इस बार कोई गलती नहीं की। बाउंड्री के ऊपर कैच आउट। पहले विकेट का पतन होते हुए यहां पर नगर नवरंग टीम का।
सांगली सुपर किंग्स पहिली पत्ता विशाल और सुरेश देखना है अपने टीम के लिए क्या करते हैं। बहुत ही अच्छी गेंद, खुल के खेलने का मौका नहीं दे रहे हैं गेंदबाज। सराहना करनी होगी इस गेंदबाज की। बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद। 3 ओवर की समाप्ति के बाद 18 रन 1 विकेट के नुकसान पर नगर नवरंग का स्कोर। छह का रन रेट चल रहा है। रन रेट को बढ़ाना होगा अगर इस मैच को जीतना है। मेडन ओवर रही, अच्छी गेंदबाजी होते हुए अभी तक। बहुत ही ऊंचा स्ट्रोक, खिलाड़ी नीचे मौजूद। ओ, एक बार छूटने के बाद दूसरी बार फिर से उसे पकड़ लिया। इसे कहते हैं एकाग्रता के साथ गेंद को देखना और उसे पकड़ना। बहुत मुश्किल होता है खास तौर पर इतने ऊंचे कैच पकड़ना। सराहना करनी होगी उस खिलाड़ी की। दो विकेट के नुकसान पर 18 रन। देतो तुम्हाला थोडा वेळ. हा का
यावेळी चेंडू सीमा षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. कृष्णा मेहत्रे यांच्या फळीमधून आलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. याही चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बघू. पंचांचा इशारा बघूया. तिसऱ्या पंचांचा काय येईल. डिसिजन पेंडिंग असेल. तिसऱ्या पंचाकडे मागणी. नॉट आउट. थर्ड अंपायरने दिलेला निर्णय. अभिजित यांचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड दिलेला असून नगर प्री आणि सांगली हे हा सामना प्री क्वार्टर सामना खेळत आहे. यातून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलला जाईल. उत्कृष्ट चेंडू अंगात आलेला, प्लेड करण्याचा नादात पॉइंटच्या दिशेने गेलेला, एक धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी, निर्धाव चेंडू. याचबरोबर हे षटक संपलेलं आहे. या षटकाबरोबर संपल्याबरोबर नगर नवरंगची धावसंख्या झालेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट आणि हा शानदार चौका. या 4 रनांबरोबर नगर नवरंग संघाची धावसंख्या झालेली आहे 30 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नगर संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. पुढील गोलंदाज आहेत
प्रशांत माने सांगलीकडनं पुढील षटक घेऊन येत आहेत. नगरचे खेळाडू त्यांचा सामना करतील. ऑफ स्टंपच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न, पटकलेला चेंडू. जमादार हे एक उत्कृष्ट बॅट्समन, फिल्डर, सांगलीचे आधारस्तंभ. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना सांगलीचे खेळाडू. आम्ही चर्चा करत होतो जमादार या खेळाडूंबद्दल. जमादार हे पहिले सोलापूर संघाकडनं खेळायचे, आंतरजिल्हा बदलीनंतर ते आता सांगली जिल्ह्याकडनं खेळत आहेत. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन, तिघही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. एक एक बॉल जसा मिस होतोय तसं नगरवर प्रेशर वाढतंय. मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. मी स्वतः त्यांच्याबरोबर खेळलेलो आहे मुंबई येथे, ज्यावेळेस ते सोलापूर संघाकडनं खेळत होते. सुंदर असा एक चेंडू, पूर्ण निर्धाव. या षटकाची 5 चेंडू झालेले आहे आणि 5 चेंडूत फक्त एकच धाव झालेली आहे. सुंदर असं हे षटक सांगलीच्या गोलंदाजांकडनं. पुन्हा एकदा आणि हा थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला चौकार. सुंदर षटक अभिजित यांचं. याचबरोबर नगर संघाची धावसंख्या झालेली आहे 35 धावा. 5 षटकं संपलेली आहे, 2 गडी बाद झालेले आहेत. नगर संघाला हा सामना जिंकण्याकरिता 30 चेंडूत 63 धावांची आवश्यकता आहे. शेवटची 5 षटकं बाकी आहेत. 30 चेंडूत 63 धावा. जळगाव जिल्हा न्यायालयीन क्रीडा कल्याण समितीतर्फे ही टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे. या टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्रातील 32 संघांनी सहभाग नोंदवला. पहिले 3 दिवस लीग मॅचेस झाल्यात. लीगमध्ये प्रत्येक संघाला 3-3 सामने खेळण्यात आले. त्यानंतर हे द्वितीय सत्र म्हणजे सेकंड सेशन आजपासून चालू झालेलं आहे. या द्वितीय सत्रात नॉकआउट सिरीज चालू झालेली आहे आता. आणि या नॉकआउट सिरीजमधील हा आजचा सामना सांगली जिल्हा न्यायालय विरुद्ध नगर जिल्हा न्यायालय. सांगली एक उत्कृष्ट संघ. नगर संघास 30 चेंडूमध्ये 63 धावा करण्याची आवश्यकता आहे त्यांना पुढील सामना खेळायचा असेल तर. आमचे मित्र श्री अनिकेत हे आमच्यासाठी उत्कृष्ट समालोचक. आमचे अयाज भाई इंडियन हे सुद्धा आमचे यस बोलू दे. रायगड संघ आणि
वाशिम संघ यांनी आपली प्लेइंग 11 जमा करावी. रायगड संघ, वाशिम संघ प्लेइंग 11 द्यावी. रायगड संघाने आणि वाशिम संघाने कृपया आपली प्लेइंग 11 जमा करायची आहे. पुढील सामन्याकडे एक झेल मात्र यावेळी सुटलाय. एक प्रहार चेंडूवरती चेंडू बघूयात सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा, 27 चेंडू, 55 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्यावरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफस्टंप खूप बाहेर आणि पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू, एक अवांतर धाव. धावसंख्या 44 धावांवरती. यावेळी नो बॉल असेल आणि नो बॉल माफी असावी. झेल घेतलाय. नो बॉल, फ्री हिट असेल. सत्तावीस चेंडू, 54 धावांची आवश्यकता. नो बॉल, फ्री हिट. सत्तावीस चेंडू, 52 धावांची आवश्यकता. यावेळी बॅटची निश्चितच करडा आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आवश्यकता आहे. 26 चेंडू आणि 48 धावांची. या चेंडूवरती मात्र आणि झेल निश्चितच सुटताना. 2 धावा. 25 चेंडू, 46 धावांची आवश्यकता आहे. 25 चेंडू, 46 धावांची आवश्यकता. नगर नवरंग संघाला कृष्णा मेहेत्रे, विशाल कोकटे दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. सहा षटक, 52 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. 24 चेंडू, 46 धावांची आवश्यकता.
यावेळी मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. याही वेळी वेगवान चेंडू होता. चेंडूवरती कट केला, एक धाव. यावेळी पुन्हा एक संधी असेल. झेल सुटला की हा सामना सुटला. समोरचे काही क्षण सांगतील आजचा. सांगली सुपर किंग संघासाठी. एकवीस चेंडू, 38 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये. चल बघूया, क्षेत्ररक्षक धाव करतात परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धावा. 20 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 20 चेंडू, 36 धावा. यावेळी विशाल कोकाटे यांना बाद व्हावा लागतंय. तिसरा झटका लागलाय नगर नवरंग संघाला. कृपया कोणीच मैदानावरती पाणी घेऊन जाणार नाही. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे. नगर नवरंग सांगली सुपर किंग संघ. शेवटचा चेंडू या 7व्या षटकाचा. एक वेगवान चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाकडे. सात षटक समाप्तीनंतर धावसंख्या 42 धावा. माफी असावी 62 धावा. 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता. बघूया सामना कोणाकडे वळेल. 18 चेंडू 36 धावा.
यावेळी फटका, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकच धाव घेतली जाईल. 17 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. कृष्णा मेहत्रे आहेत ऑन स्ट्राईक. एक उंचावून मारण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द ग्राउंड जातोय सरळा. मिडॉलच्या क्षेत्ररक्षकाकडे एकच धाव. चांगला क्षेत्ररक्षण, एकच धाव. पंधरा चेंडू आणि 34 धावा. पंधरा चेंडू 34 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्यावरचा चेंडू खेळून काढलाय. तेरा चेंडू 33 धावांची आवश्यकता. एक वेगवान चेंडू आणि सरळ जातो. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 65 धावा, 3 गडी बाद. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. नगर नवरंग संघाला डावखुरे फलंदाज विवेक कोकाटे. यावेळी मात्र मिस व्हावा लागतंय. बॅटची करडा आणि येतोय चौकार. यष्टीरक्षकाकडून निश्चिताचा बीट होऊन चकमा देऊन आलाय हा चौकार. आवश्यकता 11 चेंडू 29 धावांची. अतिशय वेगवान चेंडू पवन जाधव यांचा सरळ यष्टीरक्षकाकडे. निर्धाव बघूया. 10 चेंडू आणि 29 धावा. समीकरण कोणाकडे झुकेल? 10 चेंडू 29 धावा. 10 चेंडू. लोअर फुल टॉस लेनचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही तर येतोय चौकार. 4 धावांसाठी. नऊ चेंडू 25 धावा. यावेळी खेळून काढला डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिसफीड मात्र झाली आहे. परिणाम निश्चितच 2 धावा येतील. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता.
8 चेंडू 23 धावा. अतिशय वेगवान चेंडू क्रॉस पडीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. निश्चितच एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार या ठिकाणी दिला जातो. एका धावेवरतीच संतुष्ट. 9 धावा 76. 9 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 76 धावा, 3 गडी बाद. आवश्यकता 6 चेंडू 22 धावांची. 22 धावा आणि शेवटच्या षटकांमध्ये तुम्हाला करायच्या आहे धावा 22. खोलवर टप्प्यावरचा चेंडू. या चेंडूवरती मात्र एकाच धाव मिळेल. आवश्यकता आहे 5 चेंडू 21 धावांची. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 21 धावांची आवश्यकता. आणि यावेळी चार चेंडू 15 धावा. पुन्हा मोठा फटका. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल. बघूया क्षेत्ररक्षक आणि कृपया विनंती असेल सांगली सुपर किंग संघाला की आपण क्षेत्ररक्षण सजवा. सांगली संघाला विनंती. तीन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मोठा झटका लागलाय नगर नवरंग संघाला, ज्यांनी स्वतःच्या बळावरती आतापर्यंत मैदानावरती चांगली खेळी केली होती. योगेश वाघमारे आले असतील नवीन फलंदाज. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. कृपया विनंती असेल सांगली संघाला की मॅच खेळता ठेवावा.
विवेक कोकाटे ऑन स्ट्राईक. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. यावेळी निर्धाव निर्धाव निर्धाव. चेंडू नक्कीच असता परंतु फेकी जर यष्टींवरती असती तर 1 धाव. 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 14 धावा. आणि यावेळी निर्धाव निर्धाव चेंडू 1 चेंडू आणि 14 धावा. आणि मोठा फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी. 8 धावांनी हा सामना जिंकला आहे. सोलापूर सुपर किंग्स संघाने खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा असतील या संघाला. विनंती असेल रायगड संघाला की आपण मैदानावरती दाखल व्हा. सांगली संघाने कृपया मैदानाच्या बाहेर चालायचं आहे.